नमस्कार. तर आज आपण बनवूयात उपवासाच्या पुरणपोळ्या. 1.5 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं. थोडं तूप लावून 10 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. 300 ग्राम रताळी घेतले, ती वाफवून साल काढून त्यांना स्मॅश करून घ्यायचं. कढईमध्ये तूप घालून रताळ्यांचा किस घालायचा. 1 छोटी वाटी गूळ घालायचं. सर्व मिक्स करून वेलची पावडर घालायची आणि घट्टसर पुरण तयार करून घ्यायचं. एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे रताळ्याचं पुरण घालून व्यवस्थित बंद करायचं. एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढायचं आणि व्यवस्थित गोळा करून पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायची म्हणजे पोळी अगदी व्यवस्थित येते. तवा गरम करून तव्याला थोडं तूप लावायचं आणि पुरणपोळी भाजण्यासाठी तव्यावरती घालून घ्यायची. आलटून पलटून दोन्ही बाजूने छान तूप लावून खमंग अशी ही उपवासाची पुरणपोळी भाजून घ्यायची. तुम्ही ही उपवासाची पुरणपोळी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.